गेले 15-20 दिवसांपासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. म्हणजे इराणने अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांशी वैमनस्य पत्करलेलंच आहे. युद्ध त्यांच्यात सुरूच आहे. पण आता फ्रान्स, इटली, तुर्की यांच्याशी सुद्धा वैर घेतलेला आहे इराणनं. त्याचं कारण असं की गेल्या 48 तासांमध्ये इराणकडून नाटो देशांचे सदस्य असलेले, मग त्याच्यात इटली आहे, फ्रान्स आहे, तुर्की आहे, यांच्यावर त्यांच्या लष्करी तळांवर हल्ले झालेले आहेत. आणि हे इराणला कदाचित महागात पडू शकतं. याकरता कारण 32 देश आहेत नाटोमध्ये सहभागी. आता नाटो म्हणजे काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. 32 देश यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्यामध्ये या 32 देशांमध्ये राजकारण आणि सैन्य याच्याशी निगडीत गठबंधन आहे, म्हणजे सहकार्य आहे. आणि असं असताना इराणने इटली, फ्रान्स आणि तुर्कीच्या लष्करी तळांवर हल्ला केला मागच्या 48 तासांमध्ये. याचा परिणाम असा झालेला आहे की आता कदाचित फ्रान्स याला उत्तर देण्याकरता पुढे येऊ शकेल, इटली याला प्रत्युत्तर देण्याकरता पुढे येऊ शकेल. म्हणजेच काय तर नाटो शी निगडीत असलेले, नाटोमध्ये सहभागी असलेले जे देश आहेत ते सगळे देश इराणच्या विरोधात उभे राहू शकतात. ही सगळ्यात मोठी इराणची चूक झालेली आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाबरोबर दोन हात करत असतानाच इतर देशांची जर संबंध चांगले राहिले असते तर कदाचित इराणला फायदा झाला असता, पण तसं झालेलं नाही. आणि फक्त लष्करी तळांवर इराणनं हल्ले केलेले नाही आहेत फ्रान्स आणि इटलीच्या, तर यामध्ये फ्रान्सचे एक अधिकारी आहेत ते मारले गेलेले आहेत. त्यांच्याविषयीचे अपडेट सुद्धा आपण घेऊया की इरबिल पासून 40 किलोमीटर अंतरावर एक प्रशिक्षण केंद्र होतं आणि त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये हे फ्रान्सचे जे अधिकारी आहेत, अर्नो फ्रियॉन असं त्यांचं नाव, तर ते अर्नो फ्रियॉन हे तिथे कुर्द लढवय्ये असतात त्यांना प्रशिक्षण देत होते. आणि त्याच वेळेला तिथे ड्रोन हल्ला इराणनं केला आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जे अधिकारी आहेत अर्नो ते मारले गेलेले आहेत. यामुळे फ्रान्स थोडासा चिडलेला आहे, चवताळलेला आहे आणि तो कदाचित याचं उत्तर देऊ शकतो आणि ते इराणला महागात पडू शकतं. तर तिसरा हल्ला जो झाला इराणकडनं, पहिला हल्ला झाला फ्रान्सवर, दुसरा इटलीवर आणि तिसरा जो हल्ला झाला तो तुर्कस्तानवर हल्ला झालेला आहे. इन्किर्लिक असा भाग आहे, एअरबेसचा भाग आहे तो, इन्किर्लिक एअरबेस, तिथं हल्ला झालेला आहे इराणकडून. त्यामुळे अशा नाटोतल्या 3 देशांवर जो हल्ला झालाय तो कदाचित महागात इराणला पडू शकतो. इराणने फ्रान्सची पंगा घेऊन काही खूप ग्रेट केलेलं नाही असंच माध्यमांमधून आणि जे अभ्यासक आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, त्यांच्याकडून बोललं जात आहे. आता येत्या काळामध्ये पुढच्या 1-2 दिवसांमध्ये नाटोशी संबंधित असले किंवा नाटोमध्ये सहभागी असलेले देश इराण संदर्भात काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. आणि त्यात सुद्धा फ्रान्स आणि इटली काय निर्णय घेतात, ते प्रत्युत्तरादाखल इराणच्या काही भागांवर हल्ला करतात का हेही बघावं लागेल. अर्थात सोशल मीडियावर मुसाफिरी करणारे अनेक जण जे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बारकाईनं अभ्यास करतात, त्यांना जर या संदर्भात अजून काही गोष्टी माहिती असतील तर त्यांनी कमेंटमध्ये आमच्याशी नक्की शेअर करा.